वळूयात पुढच्या राजकीय बातमीकडे। मुंबईतले शिंदेंचे 29 नगरसेवक 3 दिवस बांद्र्यातल्या ताज लँड एंड्स या हॉटेलमध्ये राहणार आहेत। जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेच्या या 29 नगरसेवकांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असणार आहे। आपण पाहतोय 3 दिवस बांद्र्यातल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये 29 नगरसेवकांचा मुक्काम असणार आहे। काही पक्षाकडनं काहीच सांगण्यात नाही आलंय, फक्त इथे या अनुषंगाने इथे बोलवलंय, पण इतर गोष्टी अजूनपर्यंत काही सांगितलं नाहीये। जसं जसं पक्ष आदेश देईल त्या अनुसारानं आम्ही हे करू, पुढच्या रणनीती आम्ही आखू। आणि आता बातमी भाजप आणि शिवसेनेतल्या अंतर्गत धुसफुसीची आहे। वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू असं संजय केळकर म्हणाले, तर योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू असाही इशारा केळकरांनी दिलाय। ठाण्यातल्या निकालानंतर भाजपचे आमदार संजय केळकरांनी हे सूचक विधान केलंय, तर सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणूनच राहावं अशी इच्छा आहे, युतीत योग्य सन्मान राखू असं उत्तर नरेश म्हस्केंनी दिलंय। ठाण्यामध्ये शिंदेंचे 75 तर भाजपचे 28 उमेदवार विजयी झालेत। अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि ते तो रोज आहे, तर आम्ही हा देखील विचार करू शकतो। असं काही नाहीये की आम्ही मागच्या वेळेलाही आम्ही वेगळे लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं, त्यांनी सगळं परमिशन केलं, पण आम्ही त्याला थोडीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही, आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही। आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो। संजय केळकरांचं म्हणणं आहे की सरकारवर अंकुश ठेवणं महत्त्वाचं असतं, योग्य मान सन्मान न मिळाल्यास आमची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे। शिवसेना भाजप युती म्हणून निवडणुका लढल्यात आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप युती म्हणून राहावं अशी प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे आणि युती संदर्भात निरंजनजी डावकर यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि योग्य मान सन्मान नक्कीच आम्ही त्या ठिकाणी देऊ। लोकांनी युती म्हणून मतदान केलंय आणि युती म्हणून सत्तेत राहावं हा जो काही कौल दिलेला युती म्हणून दिलेला त्याचा सन्मान। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर जाणार आहेत। मुख्यमंत्री आज रात्री 1 वाजता दावोससाठी रवाना होतील। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा सध्या भर दिसतोय। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU आणले गेले होते।